कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात 2 आठवड्यापासून प्रत्येक शनिवार आणि रविवारी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केली जात आहेत। रविवारी डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी येथील सह्याद्री कार्यालयात माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी महाआरोग्य शिबिर भरवलं होतं। यावेळी म्हात्रे यांनी डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयाचा लवकरच कायापालट होणार असून डोंबिवलीतही कॅशलेस हॉस्पिटल सुरू करू असे आश्वासन माध्यमांशी बोलताना दिले। शिवसेनेचे माजी नगरसेवक जयेश म्हात्रे आणि दीपेश म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला। शिबिरात ईसीजी तपासणी, मधुमेह तपासणी, जनरल तपासणी, इन्कोलॉजी, किडनी स्टोन ऑपरेशन, गुडघा प्रत्यारोपण, मोतीबिंदू ऑपरेशन, बायपास ठेवण्यात आले। सुतिकागृहाचे काम सुरू असून लवकरच भूमिपूजन होणार आहे। तसेच शास्त्रीनगर रुग्णालयाचा कायापालट होताना पाहायला मिळेल असेही म्हात्रे यावेळी म्हणाले। माझं मत एवढंच आहे की आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा आहे। ते ध्यास घेऊन आम्ही कल्याण डोंबिवली व कल्याण लोकसभेमध्ये गेल्या 2 आठवड्यापासून प्रत्येक शनिवार रविवार आपण मेडिकल कॅम्प या लोकसभेच्या कानाकोपऱ्यात घेतो आहे, जेणेकरून कुठलाही नागरिक या नागरिक सेवेपासून वंचित राहू नये आणि खासदारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिर पुढेही घेतले जाणार आहे। आपण सभापती सुद्धा देखील राहून आहात। महापालिकेचे 2 रुग्णालय शासकीय रुग्णालय आहेत, पण तिथे अद्यावत असून सुविधा नाही आहे। कल्याण डोंबिवलीकरांना अजूनही मुंबईला जावं लागतं आहे। मुख्यमंत्री आपले ठाण्यामधले आहेत, तर आपण त्यांच्याशी याबाबत काय बोलणार आहात? कारण शासकीय दर्जा जे सिव्हिल हॉस्पिटल तिची मागणी करणार आहात। नाही, या हॉस्पिटल्समध्ये तर मेटर्निटी आणि लहान मुलांच्या सुविधा आपण देतोच आहे। आता डोंबिवलीचं जे शास्त्रीनगरचं रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये आपण NICU सुरू करतो आहे, लवकरच त्याचं टेंडर झालं आहे, सगळं सुरू करतो आहे। त्याचबरोबर डोंबिवलीमध्ये एक कॅशलेस हॉस्पिटल, एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी आणि हार्टच्या रिलेटेड, कार्डिॲक रिलेटेड आपण एक हॉस्पिटल विजय सेलच्या वरती डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आपण एक हॉस्पिटल करतो आहे। जसं कळवा हॉस्पिटलला कॅशलेस सेवा आहे की त्यांनी रुग्णांनी फक्त तिथे जायचं आणि त्यांनी त्याचं ऑपरेशन करून घ्यायचं, ते करतो आहे। त्याचबरोबर सुतिकागृहाचं काम देखील सुरू झालं आहे। आपल्याला सगळ्यांना माहीत असेल, लवकरच त्याचं भूमिपूजन होणार आहे। आणि डोंबिवलीकरांना टर्शरी केअर म्हणजे इथं तुम्ही असं जर सांगितलं ॲडव्हान्स ज्या रुग्णसेवा आहेत त्या लवकरात लवकर मिळतील। आणि आपलं जे सुतिकागृह आहे तिथे काम सुरू झाल्यानंतर शास्त्रीनगर हॉस्पिटलचा देखील कायापालट करण्याचं काम आम्ही करणार आहोत।